महिला मंडळी ऐका, पुरुष मंडळी ऐका, सर्वांगाचं कान करून ऐका. एक गाव होतं, असं तुमचं जसं काठी गाव आहे तसं एक गाव होतं. त्या गावामध्ये एक विधवा स्त्री राहत होती. विधवा स्त्री राहत होती. तिला एक सातवीच्या वयाचा मुलगा होता. 7वी इयत्तेत शाळेत शिकत होता मंडळी. 7वी इयत्तेत शाळेत शिकत होता. त्या स्त्रीला एक डोळा नव्हता, एका डोळ्यानं आंधळी होती. महिला मंडळी ती स्त्री एका डोळ्यानं आंधळी होती. तिचा मुलगा शाळेमध्ये खूप हुशार होता. दररोज शाळेत जायचा, अभ्यास करायचा. आई ही जगण्याच्या काठीला एकच आधार आहे, माझ्या आयुष्याला एक आधार आहे म्हणून खूप प्रेम करायची. बाळू नाव होतं त्या मुलाचं. खूप प्रेम करायची आई त्या बाळूवर. बाळूसाठी वाटेल ते करायची. रोज लोकाच्या बांधाला मोलमजुरी करायची. त्यातून बाळूचं शिक्षण करायची, त्याचं पोट भरायची आणि स्वतःचं उदरनिर्वाह चालवायची मंडळी. बाळू 7वी इयत्तेत शिकत होता. एक दिवस बाळू शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये चालत जात असताना त्याचे वर्गमित्र उभा होते. शाळेच्या एका कोपऱ्यावर वर्गमित्र 2-3 उभा होते आणि उभा असणारे वर्गमित्र त्या बाळूला चिडवायला लागले. बाळूची आई एका डोळ्यानं आंधळी होती. बाळूला बोलायला लागले, अरे बघा बघा तो बाळू आला, अरे बघा तो बाळू आला, आंधळ्या आईचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. बाळूला राग आला मंडळी. महिला भगिनी, बाळूला राग आला. बाळू रडायला लागला. रडता तसंच रडत बाळू घराकडे आला. आईच्या पदराला डोळं पुसू लागला. आईच्या मांडीवर डोकं ठेवून हुमसून रडायला लागला. बाळूची आई विचारत होती, अरे बाळा काय झालंय, तू का रडतोय? शाळेत गेला होता, कोणाशी तुझा वाद झाला का? शाळेत गेला होता, गुरुजी तुला काय म्हणलं का? तुला शाळेत कुठल्या गोष्टीची कमतरता आहे का? बाळू काहीच सांगना. आईनं विनवणी केली, खूप विनवणी केली आणि अखेर बाळू बोलायला लागला. आई, अगं मी शाळेत चाललो होतो. माझे तीन मित्र त्या शाळेच्या कोपऱ्यावरती उभा राहिले होतं आणि मी त्यांच्यापासून थोड्याशा अंतरावर दुरून चाललो होतो. तर ती मुलं चिडवत होती मला. आंधळीचा मुलगा आला, आंधळ्या आईचा मुलगा आला, अरे बघा याच्या आईला एक डोळा नाही, अशी चिडवत होती. आई मी आजपासून शाळेत जाणार नाही असा बोलू लागला बाळू. पण आई होती ती. आई सांगायला लागली, नको रे बाळा असू करू. अरे वडील नाहीत तुला. अरे मी कुणासाठी जगते, कष्ट कुणासाठी करते? फक्त तुझ्यासाठी कष्ट करते, जगते ते फक्त तुझ्यासाठी. तू असं नको करू. अरे तू शाळा शिक, खूप मोठं नाव कर, असं बोलायला लागली आई. बाळू बोलायला लागला, आई सांग ना, तुझा एक डोळा कशामुळे नाही? आई तुझ्या एका डोळ्याला काय झालंय ते तरी सांग. बाळूची आई वेळ मारून नेऊ लागली. बाळूची आई सांगायची, बाळा त्यात काय असतंय ऐकण्यासारखं? अरे देवानं मला दिला नाही एक डोळा, त्याला आपण तरी काय करणार आहे? 7वी झाली त्या बाळूची, 8वी झाली, 9वी झाली, 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली. 12वी मध्ये महाराष्ट्र राज्यात बोर्डात पहिला आला बाळू. खूप अभ्यास केला, महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकानं पास झाला. आईला खूप आनंद झाला. माझ्या पोरानं नाव कमवलं, माझ्या पोरानं गुणगौरव केला, माझ्या पोरानं खूप मोठं नाव केलं. गावामध्ये कौतुक होऊ लागलं. ढोल ताशे वाजू लागले, फटाके वाजू लागले. गावात सर्वांना आनंद झाला. गावातले लोक बोलू लागले, गावचे सरपंच बोलू लागले, गावचे हेडमास्तर बोलू लागले शाळेचे, की एवढं मोठं नाव केलंय त्या आंधळ्या आईच्या मुलानं. बाप नसताना एवढं मोठं नाव केलंय, एवढा अभ्यास केलाय, याचा आपण काय करूया? याचा शाळेच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं एक गौरव सोहळा आपण साजरा करूया, छोटासा सत्कार आपण त्याचा करूया. म्हणून गावातून शाळेतून निरोप धाडला. बाळूला शाळेमध्ये बोलवण्यात आलं. बाळूला सांगितलं सरांनी सांगितलं, बाळू तू खूप मोठं, तू आमच्या संस्थेवर, गुरुवर आणि शिक्षण संस्थेवर कधीच उपकार होत नसतात. तरीही हेडमास्तर बोलून गेले, अरे बाळू खूप अभ्यास केला, 12वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तू आमच्या संस्थेवर, आमच्या शाळेवर उपकार केलेत आणि त्यातून उतराई होण्यासाठी आम्ही तुझा एक छोटासा सत्कार घ्यायचं ठरवलंय.
आणि कार्यक्रमाचं आयोजन झालं. बाळू हसत हसत घरी आला. आईला बोलायला लागला, आई आई अगं अगं गावातील सरपंचांनी हेडमास्तरांनी माझा शाळेमध्ये सत्कार ठेवलाय. आनंदला आईला भरून आलं. आनंदाचे अश्रू येऊ लागले. आईला वाटलं खूप नाव कमवलं माझ्या बाळूनं, खूप नाव कमवलं. आईला आनंद झाला आणि बाळू हळूच बोलून गेला. हे सर्व ऐकल्यानंतर बाळू हळूच बोलून गेला, आई शाळेनं माझा सत्कार ठेवलाय ग, आई मास्तरनं माझा सत्कार ठेवलाय ग, पण माझी एक अट आहे आई. काय अट आहे बाळू? बाळू बोलायला लागला, आई माझा ज्या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या ठिकाणी तू यायचं नाहीस. असं बाळू बोलायला लागला. आईच्या काळजात धस्स झालं. आई बोलायला लागली. आई विचार करू लागली, अरे लहानपणी 1 वर्षाचा असताना याचा बाप गेला. याच्यासाठी रोज लोकांच्या दाराला मोलमजुरी केली, याच्यासाठी रोज लोकांच्या बांधाला गेली. माझं पोट भरलं. मला माझ्या पोटाला एखादा दिवस चिमटा घेतला, पण याला कधी कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही. आणि माझा हा पोरगा असं बोलतोय, पण आई होती ती. माता माऊल्या हो, आपला पोरगा कधी आपल्या बरोबर वाईट वागला तर आपलं धाडस नाही होत, तू माझ्याशी असं वागलाय बोलायचं. आपलं धाडस होत नाही. आईनं मनात विचार केला. आई शांत राहिली. बाळू तुला नाही ना ओढणार? नाही रे येत बाळा, मी तुझा आनंद झालेला मला एका डोळ्यानं पाहायची इच्छा होती, पण तुला वाटतंय ना मी नको यायला? नाही येत मी. असं जवळच शाळेपासून घर होतं. इथून बघितलं तर शाळा दिसत होती. बाळू संध्याकाळी त्या सत्काराच्या ठिकाणी गेला. बाळू खूप आनंदात होता. गावातील लोक येत होती, भेटत होती, पुष्प गुच्छ देत होती, हातात हात देत होती, अभिनंदन करत होती. आणि अभिनंदन करत असताना माझी आई, त्या बाळूची आई, दरवाजाच्या समोर उभा राहून आपल्या लेकाचं कोड कौतिक एका डोळ्यानं बघत होती आई. ते तेवढं कुठून तरी मास्तरांनी बघितलं. मास्तर असा आमच्या श्रेयस सारखा एक मुलगा होता, त्याला बोलून गेले, अरे जा रे जा, बाळूची आई तिथं दरवाजासमोर उभा आहे, तिला सांग हे जे आज बाळूने कमवलंय ना, हे बाळूचं काहीच नाही. त्या माता माऊलीनं एवढं तर हातातल्या फोडाप्रमाणे जपून एवढं काबाड कष्ट करून याला शिक्षण दिलंय, ह्याला सगळं पुरवलंय, म्हणून ह्यानं हे यश मिळवलंय. असं बोलायला लागले. मुलगा गेला, आईला बोलवून आला. आई आलेली बाळूने बघितली. बाळूचा कार्यक्रम झाला, सत्कार समारंभ झाला. बाळूची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. आई तिथं आली म्हणून आईची लाज वाटत होती. बाळूच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. बाळू घरी आला, आई घरी आली आणि बाळू आईला बोलायला लागला, आई मी तुला सांगितलं होतं, अगं आई मी तुला सांगितलं होतं त्या ठिकाणी येऊ नको. तुझ्या त्या एका डोळ्याची, एक डोळा डिचकाय तुझा, त्याची मला लाज वाटते आई. कशासाठी आली? तुला वाटतं का तुझ्या पोराचं चाललेलं कौतुक तुला बघू वाटत नाही का? कुठल्या माता माऊलीला येडं असू द्या, पांगळा असू द्या, लंगड असू द्या, कसलंही मुलगा असू द्या, कुठल्याच माता माऊलीला त्यानं ते येडं असलं तरी त्याचं कौतुक तिच्या माता माऊलीला झाल्याशिवाय राहणार नाही. एक महाराज माफी मागून एक विषय बोलून जातो, एक शब्द बोलून जातो. आज या महाराष्ट्रामध्ये आंधळे, पांगळे, लंगडे जेवढे आहेत ना, या देवाच्या दारात उभा राहून सांगतोय. आपण म्हणतो एखादा लंगडा माणूस पुढून चालताना, अरे त्या लंगड्यावर देवाची कृपा आहे म्हणून जगलाय. अजिबात नाही. जर आई नसती तर आज अपंग, लंगड, पांगळ, आंधळ मुलं जगली नसती मावशी. आईला बोलायला लागला, तुला वाटत नव्हतं का माझा सत्कार झालेला बघू वाटत नव्हता? आई बोलून गेली, नाही रे बाळू असं नाही. बाळू ताडकन बोलून गेला, आई आजपासून मी तुझं तोंड बघणार नाही. तू मी सांगितलेलं ऐकलं नाही, आजपासून मी तुझं तोंड बघणार नाही. या घराच्या उंबऱ्याला आजपासून शिवणार नाही. बाळू रागाच्या भरात निघून गेला. त्या आईला वाटलं, त्या माता माऊलीला वाटलं आज गेलाय. आपल्यालाही वाटतं. अचानक मुलगा घरातून कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करून घरातून निघून गेलाय ना, एक अर्ध्या तासात आई करत माघारी येईल असं आईला वाटतं. आणि त्याही माऊलीला तसंच वाटलं, गेलाय ना माझा मुलगा, येईल 1 तासात 2 तासात. संध्याकाळी भूक लागल्यावर तरी आई मला जेवायला वाढ म्हणून येईल घरामध्ये.
पण बाळूची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. बाळू गेला, घर सोडलं, गाव सोडलं, तालुका सोडला, जिल्हा सोडला, राज्य सोडलं, देश सोडलं, परदेशात निघून गेला. परदेशात निघून गेला. आंधळी आई एका डोळ्यानं रोज गावात विचारायची, अरे माझ्या बाळूचा कुणाजवळ काही निरोप आलाय का? अरे माझ्या बाळूची कुणाला काही चिठ्ठी आली का? अरे माझ्या बाळूची खुशाली कुणीतरी मला सांगा. रोज रडायची. रडून 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 त्या माऊलीनं रोज आसवळ गाळून मोतीबिंदू झाला. दवाखान्याला पैसे नाहीत. मोतीबिंदू नंतर महाराज काच बिंदू होतो. काच बिंदूचं ऑपरेशन होत नाही. काच बिंदू झाला. डोळ्याची दृष्टी निघून गेली. आई रोज वाट बघायची. म्हातारी झाली होती. वाकत चालायची. रोज गावच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायची. पोस्टमन काकाला विचारायची, अहो पोस्ट मास्तर, माझा बाळू 10 वर्ष झालंय गेलाय हो. 10 वर्ष झालं माझा बाळू गेलाय. अजून या 10 वर्षात त्याची खुशाली मला काहीच कळली नाही त्याची खुशाली. तुमच्याकडे काय पत्र आलंय का? पोस्टमनला रोजचं झालं होतं, रोज काहीतरी उत्तर देणार आणि टाळून जाणार, अशा पद्धतीचं पोस्टमनचं वागणं होतं. म्हातारी आई तुम्हाला सांगतो, त्या बाळूची वाट बघत त्या बाळूच्या आठवणीत एक दिवस त्या आईनं देह ठेवला. आईनं जीव सोडला. गावातील कुणीतरी दानशूर व्यक्ती आली, कुणीतरी परोपकारी व्यक्ती आली. त्या आईचं अंत्यसंस्कार केलं. आईचं 3रा केला, आईचा 10वा केला, आईचा 13वा केला. बाळूला अजिबात आई आहे नाही, आईचं काहीच देणं घेणं नव्हतं. बाळू आरामात परदेशामध्ये राहत होता. आणि 20 वर्ष अशीच गेली. 20 वर्ष गेल्यानंतर बाळूला काहीतरी गावाकडे काम निघालं. काम काय निघालं महाराज? सांगायचं राहिलं, त्या आईची 7 एकर शेती होती. अशी नीरा नदीच्या काठावर होती. परदेशात असू द्या नाही तर कुठे बी असू द्या, इथं 40 लाखानं 7 एकर शेती होती. त्याला वाटलं आपली आई आता गेली असल, आपण जाऊया गावाला, ती शेती विकूया, परत माघारी येऊया, अमेरिकेत एखादा अजून फ्लॅट घेऊया आणि आनंदात राहूया. बाळूला असं वाटलं. 20 वर्षानंतर बाळूचं ही वय झालं होतं. बाळूची केस आता पिकायला लागली होती. बाळूचं दात आता हलायला लागलं होतं. आणि बाळू पैसा खूप होता. अमेरिकेतून विमानाचं तिकीट केलं, विमानाला बसला, विमानानं पुण्यामध्ये आला. पैसा खूप होता. विमानातून उतरला. तिथून एक भाड्यानं कार गाडी घेतली. काठीमध्ये आला. चौकामध्ये उतरला. चौकामध्ये उतरून त्याला आता 40 वर्ष झालं होतं महाराज गेलेला. गाव अनोळखी वाटायला लागलं होतं. गावात बराच बदल झाला होता. 40 वर्षानंतर आला होता. गाव ओळखेन असं झालं. घर कुठं आहे माहित नाही. आणि हुडकत शोधत त्या घराजवळ आला. घराजवळ डोक्या एवढं गवत वाढलं होतं. आई कधीच निघून गेली होती. त्याला वाटलं आपल्या घरात आपल्या आईनं आपल्यासाठी काय शेवटची आठवण ठेवली आहे का हे बघावं. म्हणून ते गवत बाजूला करत दरवाजाजवळ गेला. दरवाजातून आत गेला. महाराज त्या घरामध्ये संपूर्ण जाळ्या झाल्या होत्या. जाळ्या झाडत घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये काय दिसतंय का शोधू लागला. घरामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट कलरचा 1x1 फोटो होता. त्याच्या वडिलाचा ब्लॅक अँड व्हाईट कलरचा ठेवलेला फोटो होता. फोटो खाली अगरबत्ती लावण्यासाठी एक फळी ठेवली होती. त्या फळीवर पांढऱ्या रंगाचं काहीतरी गोल गोल ठेवलेलं असं त्याला जाणवलं. त्या बाळूनं ते काय आहे बघायला गेला. हातामध्ये घेतलं, बघितलं तर चिठ्ठी होती. गोल गुंडाळून ठेवली होती, लिहिलेली होती. आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं. बाळू वाचायला लागला. ऐका महिलांनो, ऐका माझ्या आयांनो, लिहिलं होतं त्यावर, माझ्या प्रिय बाळू, 30 वर्ष झालं रे तू गेलायस. अरे एवढं काय वाईट वागली होती मी तुझ्याशी. तू या आईवर रागवून निघून गेलायस. अरे बाळू, तुला माझ्या एका डोळ्याचीच लाज वाटत होती ना. मी एका डोळ्यानं आंधळी आहे याची लाज वाटत होती ना. बाळू, जर 30 वर्ष झालं रे तू गेलायस. अरे एवढं काय वाईट वागली होती मी तुझ्याशी. तू या आईवर रागवून निघून गेलायस. अरे बाळू, तुला माझ्या एका डोळ्याचीच लाज वाटत होती ना. मी एका डोळ्यानं आंधळी आहे याची लाज वाटत होती ना. बाळू, जर
मी वाट पाहिली माझ्या डोळ्यामध्ये जोपर्यंत उजेड होता, डोळ्यामध्ये जोपर्यंत त्राण होता, तोपर्यंत मला वाटत होतं माझा मुलगा मला भेटायला येईल, मी केलेल्या कष्टाची चीज होईल, माझा मुलगा माझ्याकडे येईल. पण बाळू, त्या जगाच्या मालकाच्या मनात नव्हतं रे तुझीनं माझी भेट घालून द्यायची. बाळू, आज तुझ्यासाठी मी एक निरोप ठेवून जाते. आलास कधी, आलास कधी या आंधळ्या आईच्या आठवणीनं गावाकडं, तर ही एवढी आठवण जपून ठेव. बाळू वाचू लागला. अरे बाळू, तुला माहिती जाणून घ्यायची होती ना, तुझी आई एका डोळ्यानं का आंधळी आहे. अरे बाळू, माझा जन्म झाला तेव्हा मला दोन्ही डोळे होते. बाळू, माझा जन्म झाला तेव्हा मला दोन्ही डोळे होते. नंतर मी शाळेत जायला लागले तेव्हाही मला 2 डोळे होते. शाळा पूर्ण झाली, माझ्या आई वडिलांनी तुझ्या वडिलांबरोबर माझं लग्न जमवलं. माझं लग्न तुझ्या वडिलांबरोबर झालं तेव्हाही मला 2 डोळे होते. नंतर झालं असं, तुझे वडील व्यसन करत होते, तुझे वडील दारू पीत होते. लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं. तुझ्या वडिलांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. पोटदुखीचा त्रास होतोय म्हणून मी काठीतून एसटीनं मी इंदापूरला दवाखान्यामध्ये तुझ्या वडिलांना घेऊन गेले. दवाखान्यामध्ये नेलं, डॉक्टरने चेक केलं. डॉक्टरनं चेक केल्यानंतर डॉक्टरचा रिपोर्ट आले. रिपोर्ट आल्यानंतर मला बोलावून घेतलं आणि मला सांगितलं डॉक्टरांनी की तुमच्या नवऱ्याचा लिव्हर खराब झालाय, तुमच्या नवऱ्याचा लिव्हर खराब झालाय. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना तुमचा नवरा जगला पाहिजे, तुमचा नवरा जगला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर 10 लाख रुपये खर्च येईल. अरे बाळू, कसं होणार होतं. तुझा बाप रोज दारू प्यायचा, मी रोज सकाळी घरचं काम उरकायची, धुणं भांडी उरकायची, रोज खुरपं घ्यायची, दुसऱ्याच्या बांधाला जायची. बाळू, दुसऱ्याच्या बांधाला जायची, दिवसभर काम करायची. कधी कधी पोटाला अन्न मिळायचं, कधी मिळतही नसायचं. बाळू, एवढी वाईट परिस्थिती होती. आणि कसं कसं मी तुझ्या वडिलांना 10 लाख रुपये खर्च करणार होते. आता ठरवलं, त्या बाळू मामांच्या पायावर साकडं घातलं आणि ठरवलं जे काय होईल ते होईल. मामा जे काय होईल ते होईल. पण मामांना साकडं घालूनही उपयोग झाला नाही. मग तुझ्या वडिलांची केस खूप पुढे गेली होती. तुझ्या वडिलांची केस खूप पुढे गेली होती. एक दिवस असा आला, तुझा बाप, तुझा दादा हे जग सोडून निघून गेला. त्या दिवशी ठरवलं, बाळू, तुझा बाप गेलाय, आपण कोणासाठी जगायचं. माहेरची मंडळी दारात उभा करत नव्हती. भाऊ आणि भाऊजया आई बापापासून कधीच वायलं राहत होत्या. एक दिवस गेलं तरी त्यांना मी जड होत होते. आता जायचं होतं कोणाकडं, जगायचं होतं कसं, आणि मदत मागायची होती कोणाला, ही परिस्थिती होती. एक दिवस ठरवलं बाळू, घ्यावं विष आणि द्यावा जीव. इथपर्यंत निर्णयापर्यंत मी पोचली होती बाळू. पण त्या देवाच्या कृपेनं एक गोड आनंदाची बातमी मिळाली. तुझा बाप माझ्या लग्नाच्या 1 वर्षानंतर निघून गेला होता. अरे निघून गेला होता तुझा बाप, पण जाता जाता तुझा अंश माझ्या पोटामध्ये ठेवून गेला होता. तुझा अंश माझ्या पोटामध्ये ठेवून गेला होता. ही गोड बातमी समजली. आणि बाळू रोज कष्ट करायची, नको झालं होतं हे जीवन, तरी तुझ्या जन्माची, तुझ्या अस्तित्वाची बातमी कानावर पडली आणि त्या दिवशी परत जगण्याला बळ आलं रे बाळू. त्या दिवशी बाळू परत जगण्याला बळ आलं माझ्या, आणि जगायला सुरुवात केलं. मला माझ्यासाठी नव्हतं जगायचं बाळू, मला जगायचं होतं माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या माझ्या बाळासाठी जगायचं होतं बाळू. आणि जगायला सुरुवात झाली. 9 महिने पूर्ण झाले. एक दिवस अचानक पोटात कळा येऊ लागल्या. एक दिवस अचानक मातृत्वाच्या पोटात कळा येऊ लागल्या. इथून गेले इंदापूरला, दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले. डिलिव्हरी झाली आणि बाळू तुझा जन्म झाला. बाळू तुझा जन्म झाला. 1-2 तासाने मी शुद्धीवर आले.
शुद्धीवर आल्यानंतर बाळू तुझं वजन कमी होतं, वजन कमी होतं. डॉक्टरांनी माझ्या परस्पर निर्णय घेतला होता, बाळ काचत ठेवावं लागल, बाळाचे हृदयाचे ठोके कमी पडतायत, बाळ काचत ठेवावं लागल. डॉक्टरांनी मी शुद्धीवर यायच्या अगोदर तुझा निर्णय घेतला होता, तुला काचत ठेवलं होतं. मला तुझं तोंड देखील बघायला मिळालं नव्हतं. 2 तासानंतर बाळू मी शुद्धीवर आले. डॉक्टर आले, डॉक्टर भेटले, माझ्याशी बोलू लागलं. ताई 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 तुमचा मुलगा खूप गोड आहे हो. ताई तुमचा मुलगा खूप गोड आहे. ताई तुमचा मुलगा खूप सुंदर आहे. ताई तुमचा मुलगा खूप गोरा पान आहे. आणि डॉक्टर अचानक बोलून गेले, ताई हे सगळं आहे, देवानं तुमच्या मुलाला रूप खूप सुंदर दिलंय, देवानं तुमच्या मुलाला रंग खूप सुंदर दिलाय, देवानं तुमच्या मुलाला हात दिलेत, देवानं तुमच्या मुलाला पाय दिलाय, देवानं तुमच्या मुलाला नाक दिलंय, कान दिलंय. पण 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 ताई अडचण अशी आहे, ताई ऐकून घ्या, तुमच्या मनावरला ताबा सुटून घेऊ नका, ऐकून घ्या माझं ताई, तुमच्या मुलाला देवानं जन्मताच एक डोळा दिला नाही. डॉक्टर बोलल्यानंतर त्या आईला धाय मोकलून आलं, आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अहो डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही? अहो डॉक्टर असलं काय बोलताय? कसा काय माझ्या मुलाला डोळा नाही? कसा काय माझा मुलगा एका डोळ्यानं आंधळा आहे? अहो डॉक्टर असं नका करू, माझ्या मुलावर अन्याय नका करू. डॉक्टर काहीतरी पर्याय सांगा, काहीतरी पर्याय सांगा. डॉक्टर परत बोलायला लागले. डॉक्टर बोलले ताई आम्ही खूप प्रयत्न केलाय, आम्ही कुणाचा डोळा भेटतोय का बघितलं, कारण ह्या लहान वयामध्ये ऑपरेशन होणं खूप गरजेचं आहे. पण तुमच्या मुलाच्या रक्तगटाचा एकही डोळा मिळाला नाही आणि त्याचं ऑपरेशन महाराज 24 तासाच्या आत करावं लागलं असं डॉक्टर बोलून गेले. आणि डॉक्टर बोलता बोलता हे बोलून गेले की ताई फक्त तुमचा आणि तुमचाच रक्तगट तुमच्या बाळाला मॅच होतोय. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या मुलानं या दोन्ही डोळ्यानं जग बघावं, तर तुम्हाला तुमचा एक डोळा काढून आपल्या मुलाला दान करावं लागल. अहो आई होती ती, काय निर्णय घेतला असेल मावशी? काय निर्णय घेतला असेल आईनं? भाव असता तर काय निर्णय घेतला असता? बहीण असती तर काय निर्णय घेतला असता? नाही कुणाचे कुणी नाही, अंती जाशील एकल प्राण्या माझे नाही आपण मेल्यावर आपण खंडावर हे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. हे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तो रडतो सखाई खाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी सर्व चिठ्ठी
वाचून झाली होती. बाळून चिठ्ठी वाचून झाली होती. बाळूच्या समोर चिठ्ठी होती. बाळूच्या समोर चिठ्ठी होती. डोळ्यातून पाणी पडलं होतं. त्या चिठ्ठीचं सर्व पाणी झालं होतं. चिठ्ठी कधी विरघळून गेली होती, कधीच विरघळून गेली होती. पण सगळं झालं होतं, पण मिठी मारायला आणि माफी मागायला आई नव्हती. म्हणून